तर हाय सगळ्यांना यूट्यूब परिवार, कसे तुम्ही बरे आहेत का सगळे? तर मला वाटतं तुम्ही सगळे बरे पण असता आणि मी पण बरीच आहे. तर मला 2 दिवस व्हिडिओ काढणं झालं नाही, कारण कसं आहे जास्त माणसं होती. बघितलं ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला दाखवलं नाही, व्हिडिओ काढले नाही त्यावेळेस, पण लय माणसं होती, पाहुणी बिहुणी होती, त्याच्यामुळं काय कामामुळं जमलंच नाही. तर मी आज ह्यांचा शर्ट घातलाय, तर मी आज काल चालले कामाला चालले म्हणून. तर चल चल पिला पटापटा. तर हवाला सुटली ना म्हणून केस तशी झाले ती. काय र मग उगच मग सकाळी विचारलं होतं पण ती हवा सुटली. आणि हा माझा परवा दिवशीचा व्हिडिओ बघून सगळ्यांनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स केलेलं आहे आणि सगळ्यांनी अभिनंदन पण केलेलं आहे माझं. तर त्यासाठी सगळ्यांना म्हणजे नाही का, सगळ्यांना एक जणाला कुठं थँक्यू म्हणत बसून म्हणलं चला 2-3 दिवस झालं जरा थकवा आलता कामामुळं. तर आपल्याच घरचं काम आहे. तर सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी माझा आभार केल्याबद्दल, म्हणजे सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलं तर मला सगळ्यांना अभिनंदन केल्यामुळं सगळ्यांना थँक्यू सो मच. कारण तुमच्या सपोर्टामुळेच एवढं झालेलं आहे की नाही. तर तुम्ही म्हणसान काय तुझी पगार बिगार आली का नाही? आताशी गुगल पे आलंय, आता त्याला जोडलंय. तर बघू आता इथून पुढं काय होतंय ते. तरी आपला मोठा ऊस आहे, तुम्हाला दाखवते. आता मी कुठं जायचंय मला कामाला. तरी आपल्या राधाताईमुळं पण झालेलं आहे. आणि तर ही काम आपलं कुणी केलेलं आहे, म्हणजे माझं आता कसं लय दिवस का होत नव्हतं माहीत का? कारण की माझं आयडेंटिटी व्यवस्थित मग ते कार्ड असतात का नाही, पॅन कार्ड किंवा ते आधार कार्ड, ते स्पेलिंग तरी चुकलेलं, जन्मतारीख तरी चुकलेली, इतका त्यांनी प्रॉब्लेम केलता की विषयच नाही. म्हणून सगळं प्रॉब्लेमच येत होता. लय प्रयत्न केले त्या दादाने पण केलं बिचाऱ्याने. कसं तरी सगळ्यांचं सक्सेस व्हायचं, पण माझं काय व्हायचंच नाही. मग मला पण लय टेन्शन वाटायचं. एवढं व्हिडिओ काढला आपण, एवढं म्हणजे तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला, आहे की नाही. तरी पण काय फायदाच नव्हता, त्याच्यामुळं वाईट वाटायचं. तर आता ते पण सक्सेस झालेलं आहे, ते तुमच्या आशीर्वादामुळे सगळ्यांच्या. आणि हे काम कुणी केलेलं आहे तर आपल्या ताईच्या ओळखी असतात, आहे की ना. आता आपली ताई सगळ्यांना बहीण भाऊ म्हणून चलती. मग तसंच असतं, एक असतात म्हणजे भाऊ कसं असतंय, आपण भाऊ म्हणल्याने भाऊ पण होत्यात. आणि म्हणजे लय लांब आहे तो ते, पण राधाताईला आपल्या बहीणच म्हणतात. काय करायला लागला हो? तर हे आहे बघा आपला ऊस, कालच असलं केलंय ट्रॅक्टरने, मी तुम्हाला दाखवते. कोण सांगत दिदे? काय आपलं साहेब भेटते की तिथं बसल्यात. मला सारखं सोने चल. त्यांना नाही आवडत म्हणतात व्हिडिओमध्ये. मला घ्यायचं पण नाही आणि माझं नाव पण घ्यायचं नाही, लय असतं त्यांचं असं म्हणतात. म्हणून मी त्यांना दाखवत नाही का ना, लय रागाला जातात त्यांना व्हिडिओ मी घेतल्या. पण मी बी चोरून घेते आणि काय करते, पळून जाते. साहेब काय का हो, येऊ दे थोडं. बघा येऊन देत नाही तर कुठं. तिकडे गेल्यावर ती पण म्हणते ती मला घेऊ नका. तर तुम्हाला दाखवतो, डोकं इथं बसले ती, बघा दिसली का काय करते तर काय माहिती. तर हे आपला ऊस ह्यात गवत नव्हतं का लय, आपण फवारलं तरी पण गवत जळत नव्हतं. ते ट्रॅक्टरने काय केलंय काय माहिती. तर ही ड्रीप हातरायचं आता ह्याच्यात. छकुली नाही आली? छकुली झोपली. आणि तू काय रानात येऊन खायला लागली?
आ हे काय आमचं मालक बी करते की मदत करायला मनात आलं म्हणजे लय काम करते नाही म्हणजे अग आव छकुलीला वय तिथे येऊन बस म्हणावं नाही तर हा ती पटत नाही आधी आत्याचं आणि छकुलीचं पटत नसतंय बिलकुल आत्याला बडबड करतात मग ती आता आजकालच्या पुरीला आवडत नाही ना मग मला आवडत नाही परत तिला कोणी बडबड केलेलं तर हे आणल्यात बघा ड्रीप म्हणजे एक्सचेंज केलं वाटतं म्हणजे ती जुनी असते का ना ड्रीप आपली ती त्या लोकांना दिलंय आणि हे आणलंय आपल्याला म्हणजे आपल्या दिदीच्या मोठ्या मम्मी पप्पांचं रान आहे का ना सगळ्यांना माहीतच आहे आपलं रान लय लांब आहे मकच होतं ते आपलं रान आहे आणलंय तर ती आहे ती तिकडं मी दाखवते लय दिवसात व्हिडिओ काढलाय काय सुच नाही म्हणजे काही ताईंचे कमेंट्स आलत्या की म्हणजे राधाताईच्या व्हिडिओला पण आलत्या सोनीचे व्हिडिओ काय येत नाहीत म्हणून मग म्हणलं चला एखादा काढावं ती बी लाजते ती नाही त्यांचा सपोर्ट असतं फुल मला कारण की नाही का ती म्हणत असतात काढ आम्ही आहे तुला तू नको घाबरत जाऊ कोण काय म्हणत जाऊ दे मरू दे लक्ष द्यायचं नाही असं त्यांनी पण सांगते दीदीची मोठी मम्मी पप्पा ती तिकडं काम करते ती दिसली का लय लांब आहे ते आता एवढ्या उसात टाकायची बघा ट्रिप आता मला तर काय येत नाही आली किंवा दाखवू का थोडं तुम्हाला थोडं दाखव की म्हणतात की बघा असं पाहिजे जाऊ बा आहे की नाही हो ती आदर्श आपला आहे की नाही मोठी मम्मी पप्पा त्यांचा स्वभाव वेगळाच आहे तू तिकडं आहे होय ती पण मदत करतोय बघा हे बारकीचं काही काम आहे हे तर चिवडा घेऊन आले की बघा आमच्या मोठ्या जाऊबाई आहेत बरं का हां लय माया करते ती माझी लय माया करते ती मग म्हणलं चला त्यांनी जाऊन आणलंय काय मोठ्या पप्पा ती तिकडं आहे पप्पा आपल्या ती तिकडं आहे ती असं वळायचंय का ताई मग आता तिकडं बंडल न्यायला का नाहीच आहे आहेत म्हणतात तिकडं ते आपण लय काम करतात त्यांचंच हैराण त्यांचं म्हणजे आपलं म्हणून जावायचं असं माझं तुझं म्हणायचं आहे का नाही त्या पण कधी माझं तुझं म्हणत नाही त्या आपलंच म्हणते पटपट काम करा की मीच काम मला म्हणतात की काम चुकारपणा करते पण काम चुकारपणा करत नाही बरं का मी दाखवते मी लांबनं दाखवते लास्ट त्यांना काम काय दिलंय बसून बसून त्यांना ठोकत बसत मला म्हणते तू इकडे येऊच नको अजिबात तिकडं जा म्हणलं मी चालले तिकडं हा सपोर्टर आहेत बघा हे आमच्या दीदीचं मोठं पप्पा सपोर्ट करतात चांगलं मला म्हणतात काढत जा कोणाला काय करू मी काय म्हणतात मी सांगतो त्यांना आहे की नाही तर कसं करायचं काय माहिती नाही ए नेमकं ओढत मी ह्या साईडला घ्यायचं का आता काढायला लागेल नाही का बरेच पिचकल्याला सरळ करायचं का मग लय दिवसात ना आले बाई कामाला तसं मी लाडाचीच आहे सगळ्यांची करावं लागतंय लय लाडाने येड होईल झालं मग काम होत नाही नंतर हाय की ना तर चला आता मी पण ह्यांना मदत करू लागते तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघा जा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा बरं का धन्यवाद कारण तुम्ही असं आणि सपोर्ट राहू द्या बरं का बघत जावा व्हिडिओ पूर्ण बघत जावा अर्धा नका बघत जाव मग काढू वाटत नाही मला तर सगळ्यांना थँक्यू सो मच पुन्हा एकदा असं सपोर्ट राहू द्या तर चला बाय